डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर या महापुरुषांविषयी काही लोकांनी अपशब्द वापरले। त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिघा भावांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना मुंबई जवळच्या विरारमध्ये घडली आहे। 20 ते 30 जणांच्या जमावानं या तिघा भावांना लाठीकाठी आणि लोखंडी रॉडनं मारहाण करत त्यांची अर्धनग्न अवस्थेत धिंडही काढली। विशेष म्हणजे मारहाण झालेल्या तिघांपैकी 2 नगरसेवक आहेत तर 1 जण पत्रकार आहे। एमबी स्टेटला गेल्यावरती ना तिकडे त्याच्या मित्रांमध्ये वगैरे वाटतं आम्ही बसलेलो, तिथे मुलीवरून वाद झाला की आणि त्याच्यामध्ये त्याच्या मित्रांनी मला घाणघाण म्हणजे सावित्रीबाई फुले वगैरे यांच्या नावाने वगैरे खूप घाणघाण शिव्या झालं होतं। त्याच्यावर हे ऑप्शन घेतलं होतं, त्या लोकांनी मला तेव्हा तिकडे मारलं। त्या लोकांनी 30-40 मुलं आली, डायरेक्ट आमच्यावर मारहाण केली। माझ्या भावाच्या डोक्यात त्यांनी रॉड टाकलेला लोखंडाचा, तो बेशुद्ध आला। तो बेशुद्धच्या हालतमध्ये मोठा भाऊ माझा, आम्ही तिघांना बेदम मारहाण केली। तर बेशुद्धच्या हालतमध्ये त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलं आणि मला इथेच ठेवलं। त्या लोकांनी माझे हातपाय बांधले, बेसबॉल स्टिक, हॉकी स्टिक, बांबूस यांनी मला मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांनी एकंदर 25 जणांविरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय। थोर व्यक्तींवर काही अपमानजनक शब्द वापरले, त्यामुळे त्याच्यामध्ये भांडणं झालेली आहेत। त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। आम्ही स्वतः आणि सगळे वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये लक्ष घालत आहोत आणि कठोर कारवाई होईल याची आम्ही तपास करून कारवाई करत। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तिघांवर वसईतल्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनं दलितांवरील अत्याचाराला पुन्हा एकदा वाचा फोडली आहे। प्रवीण नलावडे, झी मीडिया, वसई। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रवीण नलावडे यांच्याकडून। प्रवीण, अत्यंत धक्कादायक आहे ही बातमी आणि 25 जणांना अटक केलेली असली तरी सध्या तिथं कसं वातावरण आहे, तपास कसा सुरू आहे? हेमाली, विशेष म्हणजे 30 ते 40 लोकांनी ही मारहाण केली होती आणि पोलिसांनी केवळ फक्त आतापर्यंत 3 जणांना अटक केलेली आहे आणि ते 3 मध्ये देखील मुख्य आरोपी अजून फरार आहे। अत्यंत अमानुषपणे मारहाण असताना देखील पोलिसांनी 307चं जे कलम असतं, हाफ मर्डरचं कलम, ते देखील पोलिसांनी लावलेलं नाहीये आणि अखेर पत्रकारांनी सकाळी 6 वाजेपर्यंत पोलिसांची जेव्हा उद्धत घातली तेव्हा पोलिसांनी कुठेतरी हा गुन्हा दाखल केलेला आहे। विरार पोलिसांची याच्यात कुठलीही मनस्थिती नव्हती गुन्हा दाखल करायची, पत्रकारांच्या जबरदस्तीने गुन्हा दाखल झालेला आहे। अशा प्रकारची मारहाण ही जी गुंडगिरी यांची वारंवार गुंडगिरी सुरू आहे, परंतु यांना कधी अशा प्रकारे अटक करण्यात आलेली नाहीये। आज सकाळपर्यंत हे गुंड विरार पोलीस स्टेशनच्या आवारात फिरत होते, परंतु अजूनही पोलिसांना 12 तास उलटले तरी सापडत का नाही हा विशेष सवाल उपस्थित झालेला आहे। आणि हे तीनही जे मारहाण झालेले तरुण आहे यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि लवकरात लवकर जर यांना अटक झाली नाही तर संपूर्ण दलित संघटना या रस्त्यावर उतरणार आहेत। धन्यवाद प्रवीण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।